नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. 1 मे महाराष्ट्र दिन म्हणजेच राज्याची स्थापना झाली तो दिवस. मात्र त्या दिवसाचे महत्त्व शासकीय अधिकाऱ्यांना देखील राहिले नसल्याचं चित्र दिसून येत आहे. पेठ नगर परिषद येथे सकाळी 6:55 ला ध्वजारोहण होणे गरजेचे होते, परंतु शासकीय अधिकारी यांनी ध्वजारोहणाला दांडी मारल्यामुळे सकाळी 7 वाजता नगराध्यक्ष यांच्या हस्ते अखेर ध्वजारोहण करण्यात आले. दरम्यान शासकीय अधिकाऱ्यांच्या अशा वागण्यामुळे नगराध्यक्षांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांना कारवाई करण्यासाठी पत्र दिले. याबाबत सामाजिक कार्यकर्ते यांनी आपले मत मांडले. बाईट. दरम्यान आता ह्या शासकीय अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज नगरपंचायत पेठ येथे महाराष्ट्र दिनाचा जो ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाला सकाळी 7 वाजता एकही अधिकारी उपस्थित नव्हता. त्या संदर्भात माननीय नगराध्यक्ष महोदय यांना विचारणा केली असता त्यांनी तात्काळ सदर अधिकारी वर्गावरती कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्याप्रमाणे मी देखील माननीय तहसीलदार महोदय तसेच जिल्हाधिकारी महोदय, माननीय मुख्याधिकारी साहेब यांना पत्रव्यवहार करून तात्काळ सदर जो हलगर्जीपणा केलेला आहे, ज्यांनी कायद्यात कसूर केलेला आहे अशा अधिकारी वर्गावरती त्याच्या सेवापुस्तिकेत कामात कसूर केल्यामुळे नोंद करण्यात यावी आणि लवकरात त्यांच्यावरती देशद्रोहाची कारवाई करण्यात यावी ही विनंती शासन दरबारी. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश सुराशे, वणी, टिंटोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.